नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी ते बघू शकता मी दुधी कट करून घेतलेली आहे। तर तुम्हाला मी आज दुधीची भाजी रेसिपी शेअर करणार आहे। ती एकदम भाजी तर तुम्हाला माहिती आहे, पण दुधी सगळे लोक खात नाहीत, पण खायला पण पाहिजे, कारण की ही भाजी जी आहे ती पौष्टिक सुद्धा आहे। तर कधीतरी खायला पाहिजे। तर तुम्हाला मी आज दाखवते, रेसिपी शेअर करते, नक्की बनवून बघा। तर चला सुरुवात करूया। दुधीमध्ये जे मी पाणी घातलं होतं ते काळं नको पडायला म्हणून आपण दुधी कधी पण कट केली की पाण्यामध्ये घालतो, जसं की बटाटा कसा आपण पाण्यामध्ये ठेवतो की काळं नको व्हायला। तर तशीच मी दुधी ठेवली होती कट करून। तर आता मी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे। आता मी एका भांड्यामध्ये घालणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याच्यावरती ना आता थोडं मसाला मीठ घालून एक 5 मिनिटं ठेवायचं आहे। इथे 1 चमचा मी मीठ घातलं आहे, 1 चमचा आपण एक तिखट घालूया, लाल मसाला, आणि चांगला मिक्स करून घेऊया। आता आपण असं मिक्स करून एक 5 मिनिटं ठेवून देणार आहोत। तर इथे मी 1 ते 2 चमचे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। आता आपण काय करायचं, जे आपण दुधीला मसाला लावून ठेवलेला आहे ती दुधी आपण आता ह्याच्यामध्ये घालूया। पूर्ण पाणी काढून आपल्याला दुधी जी आहे ती अशी फ्राय करायची आहे। तर इथे दुधी आपण जी अशी घातली आहे ते आता आपण काय करायचं, झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपली दुधी जी आहे ती एकदम सॉफ्ट होणार। तर इथे आपली जी दुधी आपण ठेवली आहे सॉफ्ट व्हायला, बघा किती पाणी सुटलं आहे दुधीला। तर आपली दुधी जी आहे ती अजून एकदम सॉफ्ट नाही झालेली, अजून एक 5 मिनिटं आपण झाकण ठेवून देणार आहोत। तर आता आपली दुधी जवसर आपली सॉफ्ट होत आहे तसर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची 2 घेतलेले आहे, जिरं आणि धने अख्खे घेतलेले आहेत। तर आता हे काय करायचं, आपल्याला एका मिक्सरमध्ये भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये जर नसलं वाटायचं तर खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो। तर आता हे आपण जास्ती पण बारीक नाही करायचं आहे, थोडासा गरगरा करून घ्यायचा आहे। तर इथे बघा जास्ती आपण बारीक नाही केलेला आहे, थोडासा गरगरा करून घेतलेला आहे। तर आता आपण हे एकदा मसाला बनवून तर बघा खूप भाजीला टेस्ट छान येते। तर आता आपण सुरुवात करूया। तर आपला मसाला तर तयार झालेला आहे। तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा कमी तेल घेतलेलं आहे। आता आपण इथे घालायचं आहे अर्धा चमचा हिंग पावडर, आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो घालायचा आपल्याला। तर आपला मसाला जो आहे तो चांगला तेलामध्ये आता परतून घ्यायचा आहे। हा मसाला जो आहे ना तो नक्की एकदा बनवून बघा, दुधीच्या भाजीला खरंच खूप टेस्ट येते, खूप छान लागते भाजी खायला। एक 10 मिनिटं असा परतून घ्यायचा। चांगला परतला की मग आपण याच्यामध्ये कांदा घालूया। आता आपण इथे कांदा ॲड करूया। तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो चांगला आपण आता परतून घ्यायचा आहे। आपला कांदा बघा मस्त परतलेला आहे एकदम। आता आपण इथे काय करायचं, आपला जो घरातला मसाला आहे, हळद, तिखट आणि धना पावडर आपण ॲड करूया। मसाला चांगला मिक्स करून घेऊया। आणि आता आपण इथे घालणार आहोत टोमॅटो आहे, तो मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे, तो घालणार आहे आता। आपण टमाटर, 1 टमाटर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे।
एकदा आपण चांगला परतून घेऊया. तर आपण जी दुधी ठेवली होती बनवायला ती बघा पूर्ण विरघळली आहे, पूर्ण शिजलेली आहे. आपण जर फ्रेश आपल्याकडे दुधी असली ना तर ती पटकन शिजते आणि 1 ते 2 दिवस जर आपली फ्रीजमध्ये राहिलेली असणार ना तर दुधी आपली पटकन शिजत नाही. तर आता हे आपण गॅस ऑफ केलेला आहे, बाजूला ढाकूनच ठेवणार आहोत. तर इथे बघा आपली ग्रेव्ही जी आहे ती कशी एकदम मस्त तयार झालेली आहे. आता आपण इथे काय करायचं आहे, मीठ नाही घातलेलं तर आपण आता थोडंसं 1 चमचा मीठ घालूया. आपण दुधीमध्ये पण मीठ घातलेलं आहे. आता आपण इथे घालणार आहोत कस्तुरी मेथी 1 चमचा. चांगली भाजून घ्यायची, मगच घालायची आपण. चांगले परतून घेऊया. आता आपल्याला इथे घालायचं आहे किचन किंग मसाला घालणार आहे. तुमच्याकडे कोणती पण भाजीची मसाला जे असेल ते तुम्ही घाला. तर मी इथे किचन किंग मसाला 1 चमचा घालणार आहे. 1 चमचा भरपूर होणार. बघा फ्लेवर बघा किती छान एकदम आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. तर आपली ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे दही असला तर दही या दुधाची मलाई असली तर फ्रेश क्रीम असली तर ती 1 चमचा तरी आपल्याला इथे वापरायचं आहे. तर माझ्याकडे फ्रेश क्रीम पण नाही आहे आणि दही पण नाही आहे. तर मी आता काय करणार आहे, थोडीशी दुधावरची साई जी असते ना ती 1 चमचाभर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याने काय होणार, आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येणार. तर मी इथे मलाई ॲड केली आहे. चांगले मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला काय करायचं, जी आपली दुधी आहे ना जी आपण फ्राय केलेली आहे ती आता आपण इथे ॲड करणार आहोत. बघा एकदा नक्की अशी भाजी बनवून, मुलं जी आपली खात नाही ना ती पण खाणार. तर इथे दुधीसुद्धा ॲड केली आहे बघा. आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. भाजी कोणती पण असू द्या गरम पाणी घालायला विसरायचं नाही. मी इथे 1 अर्धी वाटीच पाणी घालणार आहे कारण की मला भाजी जास्ती पातळ नाही हवी आहे. तर इथे मी इतकंच पाणी ॲड केलेलं आहे. आपण 5 मिनिटं वाफ काढून घेऊया कारण की आपण जी दुधी घातली आहे ती थोडी अजून मिक्स होणार चांगली मसाल्यामध्ये. तर 5 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया. तर इथे आता आपण बघणार आहोत आपली दुधी जी होती ती पहिलेच आपण चांगली शिजवून घेतल्यामुळे आपली दुधी शिजायला काही टाईम जास्ती लागणार नाही. बघा अशी तयार झालेली आहे आपली दुधीची भाजी. आपण चण्याची डाळ वगैरे मुगाची डाळ घालून तर नेहमी बनवतो. अशी एकदा चटपटीत मस्त एकदम बनवून बघा. इथे आपली भाजी बघा एकदम अशी चटकदार मटकदार मस्त एकदम तयार झालेली आहे. आता आपण घालणार आहोत मस्त कोथिंबीर. बघा दुधी जी आहे ती आपली एकदम शिजलेली आहे. तर बघा
अशी भाजी एकदम मसालेदार तयार झालेली आहे. नक्की एकदा बनवून बघा. बघा कसा फ्लेवर आलेला आहे भाजीला. खूप खायला टेस्टी लागते. आम्ही पण दुधीची भाजी तर नाहीच खात, पण अशी जर मसालेदार बनवली ना तर नक्की खातात. तर एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये.